इचलकरंजी कृष्णानगर येथील सामाजिक कार्यकर्ते तौफिक कोटीवाले यांच्या प्रयत्नाला यश. इचलकरंजी कृष्णानगर परिसरातील वादळी वाऱ्यामुळे काही दिवसापासून काही भागातील डांबावरील लाईट बंद झाली होती. त्याचबरोबर काही ठिकाणी लाईट बंद चालू होत होती. त्यामुळे रात्री नळाला पाणी आल्यामुळे पाणी भरण्याकरता महिलांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता. त्याचबरोबर वयोवृद्ध व लहान मुलांना रात्री अंधारात जाण्या येण्याकरिता समस्या येत होत्या. रात्रीच्या वेळी परिसरातील कुत्रे एकत्र वावरत असल्यामुळे भागातील नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. या अनुषंगाने त्यांनी तक्रार भागातील महिलांनी सामाजिक कार्यकर्ते तौफिक कोटीवाले यांच्याकडे केली असता तौफिक कोटीवाले यांनी तातडीने महानगरपालिकेचे लाईट विभागाचे अधिकारी यांच्याकडे संपर्क साधले असता संबंधित प्रकार सांगून संबंधित अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना तात्काळ पाठवून सदर प्रॉब्लेम शोधून तो दुरुस्त करून दिला. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊ. तौफिक कोटीवाले फोन लाईनवर आहेत. हा बोला तौफिक. नमस्कार, मी तौफिक कोटीवाले. इचलकरंजी कृष्णानगर परिसरातील गल्ली क्रमांक 1, 2, 3, 4 येथे गेले 4-5 दिवसापासून डांबावरील लाईट रात्री बंद अवस्थेत होती. त्यामुळे त्याचा त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत होता. त्याचबरोबर परिसरातील कुत्रे एकत्र येऊन अंधारामध्ये गाड्याच्या मागे लागणे प्रकार घडत होते. या अनुषंगाने भागातील नागरिकांनी माझ्याकडे तक्रार सादर या विषयाची केली असता मी संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधून डांबावरील लाईट दुरुस्त करून घेतली आहे. धन्यवाद तौफिक. कृष्णानगर गल्ली नंबर 1, गल्ली नंबर 2, गल्ली नंबर 3 आणि गल्ली नंबर 4 या भागातील महिला व नागरिकांमध्ये सामाजिक कार्यकर्ते तौफिक कोटीवाले यांनी केलेल्या तात्काळ कार्यामुळे समाधानाची भावना व्यक्त होत आहे. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा.